आपल्याला इंग्रजीच्या पेपरमध्ये वर्ड चेन हा प्रश्न 2 मार्कासाठी आवर्जून विचारला जातो. त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या वर्ड चेन विचारतात. पहिली आपल्याला नाऊन असते, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह आणि व्हर्ब अशा 3 प्रकारच्या आपल्याला वर्ड चेन विचारलेल्या असतात. तर वर्ड चेन बनवत असताना आपल्याला जो काही आपलं शेवटचं अक्षर आलेलं असतं त्यापासून नवीन शब्द घ्यायचा असतो. तर इथे आपल्याला नाऊन असेल तर नाऊन, ॲडजेक्टिव्ह असतील तर सर्व ॲडजेक्टिव्ह आणि व्हर्ब असतील तर सर्व व्हर्बच घ्यायचे असतात. येथे आपण आज ॲडजेक्टिव्ह आणि व्हर्ब ही आपल्याला वर्ड चेन घ्यायची आहे. तर आपल्याला सुरुवातीला आपण 2 ॲडजेक्टिव्ह घेतलेले आहेत, एक तुमच्यासाठी एक माझ्यासाठी आणि एक व्हर्ब तुमच्यासाठी एक माझ्यासाठी. तर इथे आपल्याकडे स्वीटपासून आपल्याला 4 शब्द असे घ्यायचे आहेत की ते ॲडजेक्टिव्हच असायला पाहिजेत. आता स्वीट टी आलेले म्हणून आपण इथे टॉल घेऊ. येलपासून आपण लॉंग LONG लॉंग घेतलं. आता आपल्याला जी आलेले, आता जीपासून आपण काय घेऊ शकतो, इथे ग्रेट घेऊ शकतो किंवा आपण जीपासून दुसरंही जर पाहिला, चला ग्रेटच घेऊ. परत आता टी आलेले, परत टीपासून आपल्याला टी टॉल लॉंग ग्रेट आणि परत टीवरूनच तर इथे आपण ग्रेटच्या ऐवजी गुड हा शब्द घेऊ, जे आपल्याला गुड. आता जर आपण इथे गुड घेतली तर डीवरून आपल्याला डेड हा घेता येईल, की अशा पद्धतीने आपल्याला 4 शब्द हे सगळे ॲडजेक्टिव्ह झाले पाहिजे असे घ्यायचे असतात. आता आपण मेक हे व्हर्ब घेतलेलं आहे आणि प्ले हे एक व्हर्ब घेतलेलं आहे. आता मेकपासून आपल्याला काय करायचे आहेत, की आपल्याला मेकपासून 4 व्हर्ब शोधायचे आहेत. आता आपल्याला इथे ई आलेलं आहे. ई म्हणल्याच्या नंतर आपण ईट घेऊ. एक समजा ईट घेतलं, ईटच्या नंतर काय येईल आपल्याला, ट्राय घ्या, TRY ट्राय. आता ट्रायच्या नंतर काय येईल, आपण एल्प घेऊ, एल्प. आणि त्यानंतर आपल्याला इथे खालीच दिलेलं आहे पीसवरून एक प्ले. तर असे 4 व्हर्ब आपल्याला घ्यायचे असतात. शेवटच्या अक्षरापासून पुढील शब्द बनवायचे असतात, त्यालाच वर्ड चेन असे म्हणतात. तर हे उर्वरित 2 हे तुमच्यासाठी अशाच प्रकारचे वर्ड चेन व्हर्ब आणि एक ॲडजेक्टिव्हची बनवून पहा. याचे उत्तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.